आज मी नाश्त्याला आणि डब्यासाठी डोसे करायचे ठरवले होते, पण नारळ आणायचं विसरले चटणीसाठी. तर काय केलं, दही फेटून घेतलं मी, त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातलेला आहे, नंतर मीठ, सांबार मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर हे घालून व्यवस्थित मिक्स केले. मिक्स करून झाल्यानंतर काय केलं, खमंग अशी फोडणी केली. आता त्याच्यामध्ये मोहरी घातली, ती तडतडली की जिरं, तेही तडतडले की लगेच हिंग घालायचं आहे. मग कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या. ही चुरचुरीत अशी फोडणी जी आहे ती मी दह्यावरती घातली आहे आणि मिक्स केलं. तर आपलं मस्तपैकी तडकेवाला दही म्हणा किंवा दह्याची चटणी म्हणा किंवा फोडणीचं दही रेडी आहे. अगदी टेस्टी लागतं आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे. कुठल्याही पराठ्याबरोबर, डोसा उत्तप्प्याबरोबर ही चटणी अतिशय छान लागते. आणि हे बघू शकता, माझं टिफिन आता पॅक झालेला आहे डोसा विथ दही चटणी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. Bye bye.